फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दहशतवादी हल्ला झालाय। चार्ली हेब्डो या नियतकालिकाच्या कार्यालयात एका अज्ञात बंदूकधाऱ्यानं अंधाधुंद गोळीबार केल्यामुळे 11 जण ठार झालेत। यात 9 पत्रकार आणि 2 पोलिसांचा समावेश आहे, तर 10 ते 15 जण जखमी झालेले आहेत। दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बकर अल बगदादी याचे व्यंगचित्र या नियतकालिकात छापण्यात आल्यामुळे हा हल्ला करण्यात आला असावा अशी शक्यता वर्तवली जाते। फ्रान्सचे राष्ट्रपती होलांदे हे घटनास्थळी पोहोचले असून हा दहशतवादी हल्लाच असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। ही दृश्य आपण पाहताय थेट घटनास्थळाची। 9 पत्रकार आणि 2 पोलीस या हल्ल्यात ठार झालेले आहेत। याबद्दल अधिक बोलण्यासाठी आपल्या सोबत आपले प्रतिनिधी विनोद पाटील आहेत। विनोद, काय अधिक तपशील, काय सांगशील? सुवर्ण, अंधाधुंद गोळीबार झालाय या नियतकालिकाच्या कार्यालयामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पॅरिसमधला हा अतिशय सुरक्षित असा परिसर आहे आणि या परिसरात अशी घटना घडणं म्हणजे एकंदरीतच एक जगावर असलेलं दहशतवादाचं सावट पुन्हा एकदा गडद होताना दिसतंय। कारण की थेट फ्रान्सला जे आव्हान देण्यात आलेलं आहे याच्या मागची कारणं मात्र वेगळी दिसून आलेली आहेत। कारण की फ्रान्सचे राष्ट्रपती या घटनास्थळी दाखल झालेत आणि त्यांनी या संदर्भात निष्पन्न केले आहे की हा दहशतवादी हल्लाच आहे। जे चार्ली हेब्डो नावाचं जे नियतकालिक आहे या नियतकालिकात अबू अल बकर बगदादी हा इसिसचा म्होरक्या आहे, याचं व्यंगचित्र या नियतकालिकात छापून आलं होतं आणि ही त्याचीच रिॲक्शन, त्याचीच प्रतिक्रिया असल्याचं त्यांनी सुद्धा आपल्या निवेदनात स्पष्ट केलेलं आहे। त्याच्यामुळे एकंदरीत यालाच ही रिॲक्शन आहे की याला आणखी दुसरा एक अँगल आहे, म्हणजे तो गेल्या वर्षी 17 सप्टेंबरला इराकमध्ये इसिस वरती पहिला एअर स्ट्राईक झाला होता, एक हवाई हल्ला झाला होता। तर हा हवाई हल्ला फ्रान्सने केला होता आणि त्याचीच ही रिॲक्शन आहे, त्याची ही प्रतिक्रिया असू शकते असं विनोद तू सांगतोय। पण व्हिडिओ एक आपल्याला या घटनास्थळाचा मिळालाय, तो पाहू। Une arme automatique. Couchez-vous! घटनास्थळावरची दृश्य आपण पाहताय। गोळीबाराचा थेट आवाज आपल्याला इथं ऐकायला मिळतोय। Couchez-vous! चार्ली हेब्डो या मॅगझिनच्या ऑफिसवर हा हल्ला झालाय, त्या ठिकाणची ही थेट दृश्य आपण पाहतोय। Couchez-vous! Une arme automatique. Couchez-vous! Une arme automatique. याबद्दल अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर आहेत। आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात। सर, चार्ली हेब्डो या मॅगझिनवरती हल्ला झालेला आहे, रोज नवे दहशतवादी हल्ले पाहायला मिळतात, पण या मॅगझिनवरच्या हल्ल्यामागची पार्श्वभूमी काय असावी? चार्ली हेब्डो या हे जे एक उपहासात्मक साप्ताहिक आहे पॅरिस मधलं आणि हे 2011 पासून हे सातत्याने वादग्रस्त ठरणार आहे त्यांच्या इस्लाम विरोधीच्या भूमिकेमुळे। आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की सातत्याने हे इस्लामच्या विरोधी व्यंगचित्र हे प्रसिद्ध करत आहे। 2018 मध्ये हा जो अटॅक झाला हा दुसरा अटॅक आहे त्या मॅगझिनवरचा। हा 2011 साली त्यांच्यावरती बॉम्ब हल्ला झालेला होता आणि त्यानंतरचा हा दुसरा अटॅक आहे। आणि त्यानंतर फ्रान्स मधला जो वर्णवाद विरोधी कायदा आहे, जो कडक कायदा मानला जातो, त्या कायद्याअंतर्गत या साप्ताहिकावरती खटला देखील चालू आहे। पण हे चालू असताना देखील त्यांनी इस्लाम विरोधी आपलं जे व्यंगचित्र आहे ते प्रसिद्ध करणं थांबवलं नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता जो सध्या इस्लामिक स्टेट नावाची जी फार महत्त्वाची संघटना जी संपूर्ण पश्चिम आशियामध्ये प्रभावी बनलेली आहे आणि तिने एक इस्लामिक राज्य निर्माण केले, त्याचा जो प्रमुख आहे अबू बकर अल बगदादी याचं व्यंगचित्र त्यांनी छापलं होतं आणि त्या व्यंगचित्र छापलं हे 15 दिवसांपूर्वी त्यांनी छापलं। त्यावेळेलाही प्रचंड विरोध झालेला होता आणि आता त्यांचा जो रिसेंट इश्यू आलेला आहे, जो या आठवड्याचा इश्यू, हे साप्ताहिक आहे आणि या आठवड्याचा जो इश्यू आहे
त्याच्यामध्ये त्यांनी मात्र मायकेल हॉलब्रेक नावाचा एक लेखक आहे आणि त्यांनी एक पूर्णपणे इस्लाम विरोधी भीती निर्माण करणारे एक पुस्तक हे आता फ्रान्समध्ये प्रकाशित झालेलं आहे आणि त्याचा रिव्ह्यू हा या मॅगझिन मधनं छापलेला आहे आणि हा जो रिव्ह्यू आहे हा अतिशय स्फोटक अशा प्रकारचा हा रिव्ह्यू मानला जातो. या रिव्ह्यू मध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की पुस्तकातला जो मॅटर आहे की 2022 पर्यंत फ्रान्समध्ये एक मुस्लिम प्रेसिडेंट हा फ्रान्समध्ये येणार आहे आणि हा मुस्लिम प्रेसिडेंट संपूर्ण युरोपियन महासंघाला इस्लामिक बनवणार आहे. त्याचप्रमाणे हा मुस्लिम प्रेसिडेंट आफ्रिकेतल्या अनेक राष्ट्रांना EU म्हणजे युरोपियन महासंघाचं सदस्य बनवून घेतलं जाणार बनवून घेईल आणि अशा प्रकारचे भीतीजन्य वातावरण हे या पुस्तकाने तयार केलं आणि याचा रिव्ह्यू या आठवड्यामध्ये छापला गेलेला आहे. त्यामुळे यामुळे नेहमीच इस्लामिक वर्ल्ड मधनं जगतामधनं ह्या मॅगझिनचा विरोध होत गेलेला आहे आणि ह्या मॅगझिनने आता जो रिव्ह्यू छापलेला आहे त्याचा हा स्पष्ट विरोध आहे. त्यामुळे या विरोधाचा एक भाग म्हणून याच्यावरती हा अटॅक करण्यात आलेला आहे. सर, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. जो रिव्ह्यू छापण्यात आलाय त्याचा विरोध करण्यासाठी हा हल्ला झाला असावा अशी शक्यता वर्तवली जाते. तर थेट घटनास्थळावरून संजीव कुमार आपल्या सोबत आहेत, थेट पॅरिसहून आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात. संजीव कुमार जी, आप इस वक्त कहाँ हैं और आपके सामने आप क्या देख पा रहे हैं? हेलो हेलो, हाँ जी, आप मुझे सुन रहे हैं? संजीव कुमार जी बोलिए. हाँ जी, हाँ मुझे अभी 10-15 मिनट पहले न्यूज मिली थी. मैं पेरिस से थोड़ा आउटसाइड था, तो अभी मैं पेरिस पहुंचा हूँ. तो पेरिस, ये घटना जो हुई है पेरिस 11 में हुई है. मतलब पेरिस 11 और मतलब पेरिस का एक सेंट्रल सिटी ही पड़ता है थोड़ा, और काफी हलचल रहती है और मतलब काफी मतलब एक अच्छा एरिया है जो चलता फिरता एरिया है. तो वहाँ पे सुबह उन्होंने मतलब सुबह आके अटैक किया है. वो गाड़ी में आए थे, तो अभी तक पता नहीं चला कितने थे, 2 आदमी थे या 3 आदमी थे. तो लेकिन तो श्योर है, लेकिन मतलब 3 का भी पता नहीं है, 2 या 3 आदमी थे. तो उन्होंने आते ही मतलब पहले जिस जर्नलिस्ट ने वो इसके मोहम्मद पैगंबर के कार्टून छापे थे उसका नाम लिया, क्योंकि वो ऑलरेडी अच्छी तरह इन्फॉर्म थे वो लोग. तो उन्होंने आके वहाँ उस जर्नलिस्ट का नाम लेके चिल्लाए और उन्होंने आके गोलियां चलाई वहां पर. तो अभी तक जो लास्ट जो न्यूज है, अभी तक हम मतलब चारों तरफ पेरिस के अंदर पुलिस ही पुलिस है. हर एक आउटर और एक एंट्री पे मतलब अच्छी तरह फिल्टर हो रहा है और चारों तरफ पुलिस के मतलब हेलीकॉप्टर घूम रहे हैं. तो वो मतलब पुलिस पूरी तरह से सारे पेरिस में और आउटसाइड पेरिस अच्छी तरह फैल चुकी है. और तो अभी तक लास्ट जो बोला है, तो अभी तक 12 आदमी मारे गए हैं, जिसमें 10 जो जर्नलिस्ट और जो स्टाफ के लोग हैं, और 2 पुलिस वाले भी इसमें घायल हुए हैं क्योंकि उनका थोड़ी फायरिंग हुई है उनकी. संजीव कुमार जी, इस वक्त आप कहाँ हैं और आप ये सारी मूवमेंट देख पा रहे हैं क्या? हाँ, अभी मैं मतलब पेरिस की बिल्कुल मतलब एंटर पे हूँ, क्योंकि पुलिस ने सब कुछ जाम कर रखा है. तो अभी जो घटना हुई है पेरिस 11 में हुई है, 10 रुई निकोला अपेक्स के अंदर हुई है. तो यहाँ से मतलब यहाँ से 2 किलोमीटर है वो. और यहाँ मैच में मतलब आउटर बोलते हैं, उसको बोलते हैं पोस्ट द पॉन्टा. वहां से एक्चुअल टेरिस वहां से क्रॉस करके गए हैं. उन्होंने वहां पर भागते हुए मतलब अपनी गाड़ी से बंदे को भी उन्होंने टक्कर दी है इस रोड पे जहाँ पे मैं खड़ा हूँ इस टाइम, क्योंकि पुलिस वहाँ पे चारों तरफ है. और तो मतलब आप पेरिस में महसूस नहीं कर पा रहे क्योंकि पुलिस ने सारी एंट्रेंस रोक दी है तकरीबन पेरिस के अंदर. जी, बहुत बहुत शुक्रिया. संजीव कुमार आपल्याला थेट पॅरिसहून माहिती देत होते. पॅरिसमध्ये नेमकं काय घडतंय. पॅरिस 11 मध्ये हा हल्ला झालेला आहे आणि चार्ली हेब्डो हे जे मॅगझिन आहे त्याचं ऑफिस पॅरिस 11 मध्ये आहे. 2 किंवा 3 व्यक्ती असाव्यात, दहशतवादी अतिरेकी असावेत ज्यांनी हा हल्ला केला. शैलेंद्र देवळाणकर आहेत आपल्या सोबत. शैलेंद्र देवळाणकर सर, आपण सांगत होतात थोड्या वेळापूर्वी की या मॅगझिनने जी भूमिका मांडलेली आहे ती मुस्लिम विरोधी आहे आणि म्हणून हा हल्ला झाला असावा. काय नेमकं आत्ताच्या अंकामध्ये छापून आलेलं आहे, त्याचा तपशील काय आहे? एकतर या मॅगझिन्स मधनं 2011 नंतर सातत्याने इस्लाम विरोधी अनेकदा व्यंगचित्र हे छापले गेलेले आहेत आणि त्याच्या अतिशय स्ट्रॉंग रिॲक्शन्स या मिडल ईस्ट मध्ये उमटलेल्या होत्या आणि त्या संदर्भातले इशारे पण दिले गेले होते. आपण हे पण लक्षात घेतलं पाहिजे की 2011 साली त्यांनी जे व्यंगचित्र छापलेलं होतं त्याच्या विरोधात त्यांच्यावर खटला देखील चाललेला होता. परंतु आता जो इश्यू त्यांचा रिसेंटली आलेला आहे त्यामध्ये एका पुस्तकाचा रिव्ह्यू आहे
आणि या पुस्तकाचा लेखक मायकेल हॉलब्रेक नाव म्हणून आहे आणि त्यांनी एकंदरीत युरोपमध्ये इस्लामचा प्रसार कसा होतो आहे आणि तो प्रसार किती धोक्याचा आहे आणि याच्या संदर्भातले काही फकीत मांडलेले आहेत आणि त्यामध्ये तो असं म्हणतो की 2022 पर्यंत फ्रान्समध्ये देखील एखादा मुस्लिम प्रेसिडेंट हा फ्रान्सचा अध्यक्ष होण्याची शक्यता आहे आणि जर तसा मुस्लिम प्रेसिडेंट फ्रान्समध्ये आला तर तो अख्ख्या युरोपियन महासंघाला कसं इस्लामिक बनवेल अशा प्रकारचं एक भविष्यातलं चित्र त्यांनी केलेलं होतं आणि त्याचबरोबर त्यांनी अबू बकर अल बगदादी आपण लक्षात घेतलं पाहिजे की अबू बकर हे एक रिलिजियस टायटल आहे आणि याचा देखील प्रत्यक्ष संबंध हा मोहम्मद पैगंबरांशी पण आहे त्यामुळे याचं देखील व्यंगचित्र त्यांनी काढलेलं होतं त्यामुळे यांना सातत्याने इशारे दिले गेलेले होते आणि आता त्याचाच एक भाग म्हणून हा हल्ला झाला असण्याची दाट शक्यता आपल्याला वाटते त्याचबरोबर इस्लामिक स्टेट ही जी संघटना आहे जी प्रामुख्याने ह्या सगळ्या हालचालींना मॉनिटर करते किंबहुना स्पॉन्सर करते आहे ही संघटनेचं फ्रान्स बरोबर पण शत्रुत्व आहे इस्लामिक स्टेटच्या विरुद्ध ज्या 3 राष्ट्रांनी युद्ध मोहीम सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये अमेरिका फ्रान्स आणि इंग्लंड आहेत त्यामुळे यापूर्वी देखील फ्रान्स आणि इंग्लंडचे काही एड वर्कर्स ह्युमन राईट ऍक्टिव्हिस्ट हे ऑलरेडी इराक आणि सिरियामध्ये मारले गेलेले आहेत त्यामुळे यांचं एक ओपन शत्रुत्व फ्रान्स बरोबर आहे आणि त्याच्यातच भर घातली गेली या मॅगझिन्समुळे ज्यामुळे संपूर्ण फ्रान्समध्ये कारण फ्रान्समध्ये सायझेबल मुस्लिम पॉप्युलेशन आहे आणि त्याच्यामध्ये असुरक्षितता निर्माण करणारा अशा प्रकारचा हा रिव्ह्यू असल्यामुळे हा अटॅक झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही धन्यवाद तुर्तास शैलेंद्र देवळाणकर सर या संपूर्ण तपशिलाबद्दल इस्लामिक स्टेटच्या विरोधात एक प्रकारे किंवा अबू अली बगदादी याच्या विरोधात कुठेतरी कार्टून काढलं त्याचबरोबर आताचा जो रिव्ह्यू आहे तो मुस्लिमांच्या विरोधात आहे यामुळेच हा हल्ला झाला असावा अशी शक्यता वर्तवली जाते मात्र चार्ली हेब्डो या मॅगझिननं हे छापलं असलं तरी या मॅगझिनचा नेमका इतिहास काय राहिलाय ते सुद्धा आपण पाहूयात फ्रेंच राज्यक्रांतीतल्या प्रगल्भ पत्रकारितेचा वारसा सांगणारं हे मॅगझिन आहे सुरुवातीला राजेशाही आणि सामंतशाहीवर टीकेची झोड उठवणारी पत्रकारिता चार्ली हेब्डोनं केली बदलत्या युगानुसार बदलत्या भस्मासुरांवर मॅगझिनमधनं उपहासात्मक टीका सुद्धा केली राजकारणी पोलीस बँकर्स धर्माच्या नावावरती भ्रष्टाचार करणाऱ्यांवर त्यांनी लक्ष केलं कार्टूनच्या माध्यमातून समाजातल्या वाईटावर प्रहार करण्याची क्षमता चार्ली हेब्डो या मॅगझिनची आहे झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।